आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये परंपरेनुसार आपण कपाळावर टिळा लावतो, परंतु याचं आध्यात्मिक वैज्ञानिक कारण नक्की काय आहे आणि कपाळावर टिळा लावण्याचे फायदे काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. धर्मशास्त्र सांगते गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्वाची खूण आहे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर प्रज्ञानंदा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले, तू कपाळावर ही विभूती का लावतोस? त्यावर 16 वर्षीय प्रज्ञानंदा म्हणाला, माझी आई मला सांगते म्हणून. 16 वर्षीय प्रज्ञानंदाच्या जागी आपण असतो तर कदाचित आपणही हेच उत्तर दिलं असतं, कारण बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आई आजीने घातला आहे. त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतो सुद्धा. टिळा केवळ एक प्रकारे लावला जात नाही. श्रीकृष्णाचे उपासक उभा टिळा लावतात, तर शिव उपासक आडवे गंध लावतात. गंध चंदनाचे, केशराचे, रक्तचंदनाचे व गोपीचंदनाचे जसे आवडेल तसे लावावे. बाहेर जाताना गंध लावून जाण्याची लाज वाटत असेल तर निदान देवपूजेनंतर तरी कपाळी गंध आवर्जून लावावा. मात्र गंध का लावावा किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते, की ती केवळ धार्मिक खूण आहे याबद्दल संक्षिप्त धर्मशास्त्र आधार. देह देवाचे मंदिर असे आपण म्हणतो. ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो, अगदी त्याचप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरी भावाकडे खेचणारे असते. हृदय, यकृत, मेंदू, मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो. हे अवयव म्हणजे देह मंदिराचे स्तंभच आहेत. या देहात भगवंत नित्य वास करतो. या देहस्थिती मूर्तीस गंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे. ज्या संसारी माणसांना पूजेसाठी देखील वेळ नसतो त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची तरी पूजा जरूर करावी. गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना अंगुली स्पर्श होतो. ही अंगुली मध्यमाच असावी, म्हणजे मधले बोट असावे. त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे. अंगुलीतून प्रवाहित होणारी स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात. आपण एक चूक करतो की आपण मध्यमाच्या शेजारच्या बोटाने आपण कोणालाही गंध लावतो, तर ही खूप चुकीची पद्धत आहे. ते बोट फक्त आणि फक्त देवांसाठी वापरायचं आहे. 1 नंबरचं जे बोट आहे ते आपल्याला अंगठ्या शेजारचं, तर ते आपल्याला पितरांसाठी वापरायचं आहे. आपण फक्त एकमेकांना, जिवंत माणसांना जर पूजत असाल किंवा गंध लावत असाल तर ते मध्यमाने लावायचं आहे. गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही, कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यांपैकीच एक असतो. सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते. जणू काही आपल्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन, हळद, अष्टगंध, गुलाल, कृष्णचंदन इत्यादी विविध पदार्थांनी युक्त असते. आपले मस्तक शांत राहावे, गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील 2 भुवयांच्या मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे यासाठी देखील गंध लावला जातो. टिळकधारी व्यक्तीचा भक्तिभाव, मनाची निर्मळता, सात्विकता, सोज्वळता इत्यादी सद्गुणांचे दर्शन गंधातूनच घडते. कोणाही सुवासिनीने हळद कुंकवाची लावलेली 2 बोटं तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात. कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, गुरुजी, पुरोहित मंडळी अबीर, चंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात. तो पाहता त्यांचाही चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात. पूर्वी देखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळवून परत आल्यावर मधल्या करंगुळीने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाई. त्याला विजय तिलक म्हटले जात असे. त्याला देखील बहुमान होता. बहीण भावाला, पत्नी पतीला, आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. यशस्वी व्यक्तीचे ही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावे म्हणूनही गंध लावला जातो. एवढेच काय तर नवीन वस्तू, नवीन वास्तू यांना देखील गंध लावून पूजन केले जाते. अशा रीतीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंतपुरातील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावे. आता बघूया शरीरावर कोणकोणत्या 12 ठिकाणी गंध लावावे
आणि त्या ठिकाणी कोणती देवता असते. आपल्याला नाही जमलं तर काही मोजक्या ठिकाणी लावावे, कारण तिथे देवाचं वास्तव्य असतो. ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच, कोणत्या देवाचं कुठल्या ठिकाणी अवयवावर वास्तव्य असतं. बऱ्याच लोकांच्या शरीरावर आपण बघितलेलं असतं की दंडावर, इकडे तिकडे पोटावर गंध लावलेलं असतात. त्याचं आज मी तुम्हाला शास्त्रोक्त कारण सांगणार आहे. ललाटे केशवम विद्यात कंठे श्रीपुरुषोत्तम नाभो नारायणम दैव वैकुंठम हृदयस्थतास्ता दामोदरे वामपार्श्वे दक्षिणेच त्रिविक्रम मूर्धीचैव ऋषिकेशम पद्मनाभम पुष्टतः कर्णयो यमुना गंगे बाहो कृष्ण हरि तथा यथास्थानेषु तुष्यन्ति देवता स्मृतः द्वादशेतानि नामानि कर्तव्य तिलके पठेत सर्व पाप विशुद्धात्मा विष्णुलोकम सगच्छति. 1. आपण जो कपाळावर टिळा लावतो तिथे केशवांचं वास्तव्य असतं. कंठामध्ये पुरुषोत्तम, नाभीमध्ये नारायण, हृदयामध्ये वैकुंठ, पोटाची डावी बाजू दामोदर, पोटाची उजवी बाजू त्रिविक्रम, डोक्यावर शेंडीच्या ठिकाणी ऋषिकेश, पाठीवर लावला जाणारा टिळा पद्मनाभ, डावा कान यमुना, उजवा कान गंगा, डावा दंड कृष्ण आणि उजवा दंड हरी. या 12 ठिकाणी वैष्णवांनी गंध लावावा. या 12 विष्णूंच्या नामामुळे तो सर्व पापातून मुक्त होऊन विष्णुलोकी जातो. विष्णूचे भक्त वैकुंठवास, रामाचे साकेतधामी म्हणजेच वैकुंठच, कृष्णाचे गोलोकी ते पण एक प्रकारचं वैकुंठच. रामकृष्ण हरी.